रेराची व्हॅलिडिटी म्हणजे रेरामध्ये तुमच्या प्रोजेक्टची, तुमच्या लँग्वेजमध्ये सांगते, रेरामध्ये प्रोजेक्टची डेट काय आहे असं तुम्हाला प्रश्न येतो. रेरामध्ये तुमच्या प्रोजेक्टची डेट काय आहे म्हणजे काय, रेरामध्ये तुमचं प्रोजेक्ट कधी संपणार आहे, किती कंप्लीशन डेट आहे, कंप्लीट कधी होणार आहे प्रोजेक्ट, म्हणजे रेरा म्हणजे तुमच्या रेरा सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी काय आहे. आता ही व्हॅलिडिटी जी असते ती 3 वर्ष 4 वर्ष बिल्डर त्यांच्या अँगलनी जेव्हा त्यांचं कंप्लीशन त्यांच्या अंदाजाने होतं त्या अंदाजाने ती व्हॅलिडिटी दिलेली असते, बरोबर. आता एक गोष्ट मला कोणीतरी सांगा, कोण सांगा सर सांगा, रेरामध्ये माझं प्रोजेक्ट संपणार आहे 2026 आणि मी एका बायरच्या ॲग्रीमेंटमध्ये 2025 डेट दिली, तर मी बायरला पोझिशन कधी देऊ. सांगा मॅडम. सर्व्हिसला मी जरी त्याच्यामध्ये मेन्शन करून दिलं असलं तरी पण रेरावरती जी डेट दिली त्या डेटलाच मी बांधील आहे त्याला पोझिशन देण्यासाठी. ओरली मी काही आता रेरामध्ये डेट दिले 26 आणि रेरानी एक्सटेन्शन दिलं मला 1 वर्षाचं, मी 1 वर्षाचं अप्लाय केलं आणि रेरानी एक्सटेन्शन दिलं, मला डेट वाढवून मिळाली 27 झाली, मग मी क्लायंटला कधी पोझिशन द्यायचं. 25लाच द्यायला पाहिजे. बरोबर. हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे की रेरामध्ये जी डेट दिलेली आहे त्या डेटला मला पोझिशन देणं गरजेचं आहे. आता हे पण सगळ्या लोकांना माहिती आहे, बायर्सला हे माहिती आहे की त्यांना 1 वर्षाचं, बिल्डरला 1 वर्षाचं एक्सटेन्शन मिळतं, त्याच्यासाठी आपली गरज नाही आहे, हे पण सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा लोकांना सांगता की आमचं प्रोजेक्ट रेराप्रमाणे 2026मध्ये संपणार आहे, तेव्हा लोकांना हे माहिती असतं की 1 वर्ष अजून ते ॲडिशनल पकडतात, 2027 पकडतातच, बरोबर. आता जेव्हा रेरामध्ये पुढची डेट दिली आहे आणि ॲग्रीमेंटमध्ये आपण अलीकडची डेट मेन्शन करतो आहे, म्हणजे रेरामध्ये 26 दिली आणि ॲग्रीमेंटमध्ये 2025 आपण मेन्शन करतो आहे, तर रेराचं सर्टिफिकेट ही एक दुसरी बाजू झाली. पहिल्यांदा तुम्ही क्लायंट बरोबर, बायर बरोबर एक ॲग्रीमेंट करता, ॲग्रीमेंट रजिस्टर होतं. ॲग्रीमेंट म्हणजे कॉन्ट्रॅक्ट आहे, ते कॉन्ट्रॅक्ट तुम्ही त्यांच्याबरोबर सही करता. त्या कॉन्ट्रॅक्टला एक वेगळी किंमत आहे, त्या कॉन्ट्रॅक्टची एक वेगळी हे आहे, महत्त्व आहे त्या कॉन्ट्रॅक्टला, ते रजिस्टर्ड आहे, लीगल डॉक्युमेंट आहे, बरोबर. त्या डॉक्युमेंटमध्ये तुम्ही जी डेट दिली आहे त्याच डेटला तुम्ही त्यांना पोझिशन देणं गरजेचं असतं. आता 2025 जर का ॲग्रीमेंटमध्ये तारीख आहे आणि 2025ला तुमचं प्रोजेक्ट कंप्लीट नाही झालं आहे आणि 2026ला तुमचं कंप्लीशन आलं आहे, तर लोक तुमच्याकडे कॉम्पेन्सेशन किंवा रेंट त्यांच्या ॲग्रीमेंटमध्ये जी डेट दिली आहे त्या डेटपासून ते पोझिशनच्या डेटपर्यंतचं मागू शकतात आणि ते बिल्डर देणं लागतं. म्हणजे रेराची जी डेट आहे त्या डेटला आपल्या दृष्टीने, बिल्डरच्या दृष्टीने किंवा सेल्सच्या दृष्टीने त्या डेटला काहीही महत्त्व नाही आहे.